नमस्कार। मी आशू नामदेव खवळे उपोषणकर्ता आहे। मी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात उद्या दिनांक 23/9/2025 रोजी वार मंगळवार वेळ 10 वाजता ते आमरण उपोषणाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी उपोषण करणार होतो। परंतु खंत वाटते की मी गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये भोसले नामक एका LIBच्या संबंधित कर्मचाऱ्याकडे मी माझा आमरण उपोषणाचा अर्ज त्या ठिकाणी दिला होता। परंतु मला त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या संबंधित भोसले नामक कर्मचाऱ्यांनी मला कोणतीही माहिती या ठिकाणी कळवली नाही। आमरण उपोषण करता येत नाही, मृत्यू येईपर्यंत आमरण उपोषण करता येत नाही असं शासन निर्णय आहे, असे हायकोर्टाचे जजमेंट आहेत किंवा पुणे पोलीस आयुक्तालयाचे जजमेंट आहेत किंवा महाराष्ट्र महासंचालकाच्या कार्यालयाचे जजमेंट आहेत। असं कोणतंही या ठिकाणी जजमेंट मला या ठिकाणी सांगितलं नाही आणि मला म्हटले की आपण कायदेशीररित्या उपोषण करू शकत नाही। तर मला या ठिकाणी वाईट वाटलं की गेला अनेक दिवस त्या ठिकाणी त्यांच्याकडे होते। मला त्यांनी सांगायचं होतं की या नियमानुसार, ह्या GR नुसार किंवा या जजमेंटनुसार की तुम्ही उपोषण करू शकत नाही, तर मला त्या वेळेमध्ये मला काहीतरी व्यवस्था करता आली असती। परंतु जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून किंवा काही सामाजिक कार्यकर्त्या सांगण्यावरून या ठिकाणी माझं उपोषण चिरडण्याचं पूर्णपणे या ठिकाणी षडयंत्र संबंधित अधिकाऱ्यांनी केलं। कारण उद्या माझं उपोषण त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत म्हणजे महापालिकेच्या आवारामध्ये होणार होतं। ते उद्याचा उपोषण ते मला आज सांगतायत, ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाहीये। आणि त्यांनी मला कुठलंही परिपत्रक मला पाठवलं नाही, मला व्हॉट्सअप केलं नाही किंवा मला कुठलंही पत्र पाठवलं नाही। मला तोंडी सांगतात हे कितपत योग्य आहे। तरी मी माझ्या सर्व मित्रमंडळींना, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, माहिती अधिकार कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की लढाई थांबणार नाही आणि येणाऱ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे। कारण ह्या भ्रष्ट व्यवस्थेला कुठंतरी मूठमाती मिळावी हा सर्व कार्यकर्त्यांचा संकल्प आहे आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करणार। आणि उद्याच्या 23/9/2025 रोजी मी पुणे महानगरपालिकेच्या गेटवर त्या ठिकाणी उपोषण करणार आहे। मला पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली तरी मी मागे हटणार नाही, या ठिकाणी मी ठामपणे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।